नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, पेपर 1 मध्ये आलेली जी प्रश्न आहेत परिसर अभ्यासाचे ते आपण पाहणार आहोत. पहा, 28 जून 2026ला होणारा पेपर, त्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाने अहिल्यानगर जिल्ह्याचे नामकरण केव्हा केले? ऑक्टोबर 2025, सप्टेंबर 2025, ऑक्टोबर 2024, सप्टेंबर 2024. चला सांगा याचं उत्तर. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे ऑक्टोबर 2024. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रेकुरी येथील अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? सांगा, रेकुरी येथील अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? गवा, काळवीट, माळढोक, वाघ. त्याचं अचूक उत्तर आहे, पहा, रेकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? काळवीट या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वसंत ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? चला सांगा, वसंत ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, माघ, फाल्गुन, श्रावण, भाद्रपद. वसंत ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? त्याचं अचूक उत्तर आहे, पहा, चैत्र, वैशाख, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शरद ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? चला सांगा, शरद ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? IMP प्रश्न आहे बरं का हे सर्व. शरद ऋतूमध्ये कोणते मराठी महिने येतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, माघ, फाल्गुन, आश्विन, कार्तिक. शरद ऋतूमध्ये मराठी महिने कोणते येतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे आश्विन, कार्तिक, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न, खालीलपैकी 10 पाय असलेला प्राणी कोणता? पहा, खालीलपैकी 10 पाय असलेला प्राणी कोणता? खेकडा, विंचू, कोळी, गोचिड. चला सांगा, खालीलपैकी 10 पाय असलेला प्राणी, 10 पाय असलेला प्राणी, खेकडा, विंचू, कोळी, गोचिड. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे खेकडा. खेकड्याला किती पाय असतात? 10 पाय असतात. त्यानंतर खालीलपैकी 8 पाय नसलेला प्राणी कोणता? पहा, गोचिड, विंचू, कोळी, शेवंडा. नसलेला विचारलाय, पहा बरं का. गोचिडला 8 पाय असतात, विंचूला 8 पाय असतात, कोळीला देखील 8 पाय असतात. शेवंडा याला 10 पाय असतात. म्हणजे 8 पाय नसलेला प्राणी विचारलाय, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, अफजल खानाच्या मुलाचे नाव काय होते? सांगा, अफजल खानाच्या मुलाचे नाव काय होते? सरफराज खान, फाजल खान, सरोज खान, फिरोज खान. अफजल खानाच्या मुलाचे नाव काय? त्याचं अचूक उत्तर आहे, पहा, फाजल खान, पर्याय क्रमांक 2. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते होते? महाड, उमरठे, मथुरा, झाशी. तानाजी मालुसरे यांचे गाव कोणते होते? त्याचं अचूक उत्तर आहे उमरठे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला राजपूत कोण होता? चला सांगा, कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला राजपूत कोण होता? मिर्झा राजे, अफजल खान, सिद्दी जोहर, उदयभान. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे उदयभान, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा 10वा प्रश्न आहे, तानाजी मालुसरेच्या भावाचे नाव काय होते? रायबा, सूर्याजी, मुरारबाजी, फिरंगोजी. तानाजी मालुसरेच्या भावाचे नाव काय होते? पहा, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सूर्याजी. काय? सूर्याजी. त्यानंतर 11वा प्रश्न पहा, 11वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पुरोहित करण्यासाठी गागाभट्ट कुठून आले होते? पैठण, काशी, मथुरा, वाराणसी. गागाभट्ट कुठून आले होते? त्याचं उत्तर आहे वाराणसी. वाराणसी आहे का? नाही. तर कुठून? काशी या ठिकाणाहून आले होते. कुठून? काशी या ठिकाणाहून आले होते. पहा, गागाभट्ट यांचे मूळ घराणे कुठले होते? पैठण, काशी, मथुरा, वाराणसी. कुठलं होतं मूळ घराणं? तर मूळ घराणं पैठणचं होतं, पर्याय क्रमांक 1. गागाभट्ट यांचे मूळ घराणे पैठणचे होते. पहा, त्यानंतर 13वा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? चला सांगा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 1630, 1627, 1664, 1674. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? त्याचं अचूक उत्तर आहे 1674ला शिवाजी महाराजांचा काय झालेला आहे? राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर कुतुबशहाची राजधानी खालीलपैकी कोणती? कुतुबशहाची राजधानी कोणती होती? तर याचं उत्तर आहे गोवळकोंडा, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांच्या पत्नीचे नाव काय होते? पुतळाबाई, ताराबाई, दीपाबाई, मोनाबाई. शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधू
व्यंकोजी राजे यांच्या पत्नीचं नाव काय होतं, तर त्याचं अचूक उत्तर आहे दीपाबाई, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आज्ञापत्र हा ग्रंथ कुणी लिहिला? राजाराम महाराज, रामचंद्र अमात्य, शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आज्ञापत्र हा ग्रंथ कुणी लिहिला? तर त्याचा अचूक उत्तर आहे रामचंद्र अमात्य यांनी आज्ञापत्र हा ग्रंथ त्या ठिकाणी राजाराम महाराज यांच्या सांगण्यावरून लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचा 17वा प्रश्न आहे, शिवकालीन गडावरील जमा खर्चाचा हिशोब कोण करत? सबनीस, किल्लेदार, कारखानीस यापैकी नाही. पहा, शिवकालीन गडावरील जमा खर्चाचा हिशोब कोण करत? तर त्याचं उत्तर आहे सबनीस, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर गुराब, पाल, मचवा ही कशाचे प्रकार आहेत? पहा, गलबत, गुराब, पाल, मचवा ही कशाचे प्रकार आहेत? तर पहा, प्राणी, मासे, पक्षी, जहाज. तर त्याचं अचूक उत्तर आहे जहाजाचे प्रकार आहेत, गुराब, पाल, मचवा आणि गलबत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जलदुर्गांना खालीलपैकी काय म्हणतात? वनदुर्ग, गिरिदुर्ग, जंजिरा दुर्ग. जलदुर्गांना खालीलपैकी काय म्हणतात? तर त्याचं अचूक उत्तर आहे जंजिरा. काय म्हणतात? जंजिरा. त्यानंतर 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी शिवाजी महाराजांचा मेहुणा कोण? बाबाजी निंबाळकर, दादाजी नाईक निंबाळकर, हंबीरराव मोहिते, मोरेश्वर पंडितराव. पहा, शिवाजी महाराजांचा मेहुणा कोण? तर त्याचं अचूक उत्तर आहे बाबाजी नाईक निंबाळकर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जिंजीचा किल्ला खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पहा, जिंजीचा किल्ला खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, गोवा. पहा, सांगा जिंजीचा किल्ला कोणत्या राज्यात आहे? त्याचं अचूक उत्तर आहे तमिळनाडू. कोणत्या? तमिळनाडू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठे बेट कोणते? श्रीलंका, आयर्लंड, ग्रीनलँड, ऑस्ट्रेलिया. तर त्याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया, पर्याय क्रमांक 4. म्हणजे जगातलं सर्वात मोठं बेट कोणतं आहे? ऑस्ट्रेलिया आहे. पहा, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 23वा, गुरुशिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? विंध्य, सातपुडा, अरवली, हिमालय. गुरुशिखर हे कोणत्या पर्वतातील उंच शिखर आहे? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विषुववृत्तीय वनात खालीलपैकी कोणता वृक्ष आढळतो? मोहगणी, साग, पळस, खैर. विषुववृत्तीय वनामध्ये कोणता? तर त्याचं अचूक उत्तर आहे मोहगणी. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उडीसा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. पहा, सांगा, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उडीसा, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश. त्याचं अचूक उत्तर आहे आंध्र प्रदेश. अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण IMP प्रश्न TETसाठी त्या ठिकाणी जो 28 तारखेचा पेपर आहे त्यामध्ये याच्यातील बरेचसे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहेत. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना या TET 2026साठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही त्या ठिकाणी हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.